मनोज जरांगे यांची मुंबईची पदयात्रा आता बीड जिल्ह्यामध्ये प्रवेश केलेला आहे आणि आपण बघत असाल जालना आणि बीड जिल्ह्याच्या बाउंड्रीवरती मनोज जरांगे यांचं राक्षस भवन येते अशा प्रकारचं जंगी स्वागत होत आहे। मोठा हार क्रेनच्या साहाय्याने मनोज जरांगे पाटील यांना दिलं जातं। आपण बघतोय की त्यांच्या सगळ्या समर्थक आणि आंदोलकांना ते या ठिकाणी अभिवादन करत आहेत। हजारोंच्या संख्येनं आंदोलक या ठिकाणी देखील एकत्रित आले, त्यांच्या स्वागतासाठी उत्सुक आहेत आणि याच ठिकाणाहून ते देखील मनोज जरांगे पाटील यांच्या बरोबर मुंबईच्या दिशेनं रवाना होतील। तब्बल 3 ते 3.5 तासानंतर किमान केवळ 10 ते 12 किलोमीटर अंतर त्यांनी पार केलेलं आहे आणि मोठा जनसमुदाय या ठिकाणी एकत्रित आलेला आहे। चलो मुंबईचा इशारा देत मनोज जरांगे पाटलांनी आज सकाळपासूनच मुंबईच्या दिशेनं प्रस्थान केलेलं आहे। 3-3.5 तास चालल्यानंतर आज ते एका गाडीवर बसलेले आहेत आणि त्या ठिकाणाहून पुन्हा बीड जिल्ह्यामध्ये हा प्रवेश होत आहे। सध्या आपण बीड आणि जालन्याच्या बाउंड्रीवरती आहोत। आपण बघत असाल तर या ठिकाणी मोठ्या संख्येने आंदोलक एकत्रित आलेले आहेत आणि हाच आंदोलकांचा इशारा आहे की कुठेतरी सरकारने आमच्या मागणीकडे लक्ष द्यायला हवं। एकूण बीडमधून पाथर्डी तालुक्यातील तनपूरवाडी मार्गे जरांगे मार्गस्थ झालेत। तसंच आज जरांगेंचा मुक्काम हा अहमदनगर जिल्ह्यातील बाराबाभळी इथं असेल। लोकांना प्रमाणपत्र दिली गेली। त्याचबरोबर तेलंगणा, हैदराबाद या ठिकाणी जुने दस्तऐवज आहे, त्याच्यामध्ये उर्दू, फारसी, मोडी लिपीतले कागदपत्र आहेत। ते एक्सपर्ट आपण त्या ठिकाणी नियुक्त केलेले आहेत। तेही काम युद्ध पातळीवर जस्टिस शिंदे कमिटी काम करते आहे, त्यालाही आपण आणखी काम करायच्या सूचना दिलेल्या आहेत। एकीकडे हे कुणबी नोंदी मोठ्या प्रमाणावर देण्याचं काम सुरू आहे, दुसरीकडे मागासवर्ग आयोग त्याचं काम करत आहे। मराठा समाज मागास कसा आहे यावर जवळपास 1.5 लाख लोक 3 शिफ्ट मध्ये काम करतायत, त्यांचा एम्पिरिकल डेटा गोळा करतायत आणि तो मागासवर्ग आयोगाचा रिपोर्ट तयार केल्यानंतर मराठा समाजाला न्याय देण्याचं काम, त्यांना मराठा समाजाला टिकणार आणि कायद्याच्या चौकटीत बसणार आरक्षण देण्यासंदर्भात फेब्रुवारीमध्ये विशेष अधिवेशन घेण्याचा निर्णय देखील आम्ही घेतलाय। मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजाला त्यांच्या आरक्षणाला कुठलाही धक्का न लावता किंबहुना इतरही समाजावर अन्याय न करता मराठा समाजाला टिकणार, कायद्याच्या चौकटीत बसणार आरक्षण देण्याचा निर्णय सरकारने घेतलाय। आज सरकार कटिबद्ध आहे। त्यामुळे खरं म्हणजे आंदोलकांनी सकारात्मक, सरकार असेल तर सकारात्मक भूमिका घेतली पाहिजे। त्यांच्या अनेक सूचना सरकारने मान्य केलेल्या, त्यामुळे मला वाटतं हे आंदोलन थांबलं पाहिजे, टाळलं पाहिजे, कारण यामुळे जनतेला त्रास होणार आहे। आणि म्हणून माझं आव्हान आहे की विनंती आहे की सरकार एकीकडे सकारात्मक अनेक निर्णय घेते आहे, क्युरेटिव्ह पिटिशन देखील ओपन झाली आहे, त्याला विंडो आपल्याला ओपन झालाय आणि मराठा समाजाला ज्या काही आरक्षण रद्द झालं सुप्रीम कोर्टामध्ये मागच्या वेळेस, ज्या त्रुटी ऑब्झर्वेशन सुप्रीम कोर्टाने निदर्शनास आणून दिल्या गायकवाड समिती, गायकवाड आयोगाच्या, यावर सुक्रे साहेबांचा आयोग काम करतो। त्या त्रुटी दूर करून या ठिकाणी चांगलं सुप्रीम कोर्टामध्ये मराठा समाजाच्या बाजूने प्रेझेंटेशन करून मला वाटतं, खात्री आहे की मराठा समाजाला आरक्षण तुम्ही आव्हान आरक्षण को लेकर आपने थांबलं पाहिजे। ही सर्व जनतेची भावना आहे, सरकारची भावना आहे। काल पण मी मीटिंग घेतली, सर्व जिल्हाधिकारी, डिव्हिजनल कमिशनर, सर्व अधिकारी, निवृत्त न्यायाधीश, त्याचबरोबर गोखले इन्स्टिट्यूट या सगळ्या माझे नाव धनाजी वसंतराव पाटील जाधव, राहणार मोहिजा परंडा तालुका कंधार, जिल्हा नांदेड। मी माझ्या आरक्षणाच्या मागणी संदर्भात मनोज पाटील जरांगे साहेबांचा पाठपुरावा करून आम्ही त्यांच्यासोबत मुंबईला निघालो। काय काय साहित्य सोबत घेतलंय आणि सरकारकडे काही मागणी आहे का तुमची, की तुम्हाला कुठल्या गोष्टीची कमतरता भासल्यास सरकारने मदत करावी? सरकारकडे फक्त 2 मागण्या आहेत, एक आणि आरक्षण आणि एक बाथरूमची व्यवस्था सरकारने करावी।
बाकी सगळी व्यवस्था चटणी मिठा सहित माझ्याकडे आहे. मला पूर्ण दुसऱ्या 2-3 सहकार्या पूर्ण इतकी मी सामग्री माझ्यासोबत आणलेली आहे. काय नेमकी सरकारकडे बाथरूमची मागणी म्हणजे काय, आंघोळीसाठी पाहिजे का कशासाठी पाहिजे? संडाससाठी व्यवस्था पाहिजे, फक्त थाकण्यासाठी व्यवस्था झाली पाहिजे. काय नाव म्हटले आपलं? नाव काय आपलं? धनाजी वसंतराव पाटील जाधव. आम्ही वळून आलेलो आहोत. काय मागणी आहे तुमची प्रमुख? सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे ही प्रमुख मागणी मनोज जरांगे पाटलाची. त्याच मागणीसाठी आम्ही सगळेजण मुंबईला जाणार आहोत. साधारणतः किती लोक मुंबईला जातील बीड जिल्ह्यात? साधारण ते बीड जिल्ह्यातून 7 ते 8 लाख लोक जातील. आम्ही शिस्तीत जाणार, आरक्षण घेऊ आणि वर माघार येऊ. जर सरकारने त्याच्यामध्ये जर एक काय म्हणते ते विशेष ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न केला तर अर्धा समाज तिथं आहे, अर्धा समाज इथं आहे. हे सरकारने लक्षात घ्यावा व मनोज जरांगेंना शिस्तीमध्ये जाऊन द्यावा. कसं आहे, आमच्या कानावर आलेलं आहे की असं करू तसं करू व पोलीस प्रशासन लाठीचार्ज करू, गोळीबार करू. सरकारला एकच विनंती, छगन भुजबळला आणि अजित पवारला, तू जर एका बाबत असेल तर मनोज जरांगेंना तू वाटत आडून दाखव. हात जरी लावला तर इथं फाडून नको, फाडून. मागणी आहे की आम्हाला आरक्षण पाहिजे. आज 20 जानेवारी मनोज जरांगे पाटील मुंबईमध्ये जाण्याची तयारीत आहे. तर आम्हाला आमच्या हक्काचं आरक्षण पाहिजे. हक्काचं आरक्षण आमच्या बापाचं येते, मुलाचं पण आहे. अनेक लोक आठवणी लागतात, मी म्हणाले आरक्षण ओबीसी मध्ये द्या, कारण ते आमचं हक्काचं आरक्षण आम्ही घेणार म्हणजे घेणार. कधी निघतोय, किती संख्येने निघतोय, काय सांगा? 3 कोटी लोकांच्या संख्येने मराठा समाज निघतोय. आता जेवाशी पेटलेला आहे. सरासर आम्हाला आरक्षण हे शासनाने आम्हाला द्यायलाच पाहिजे. ही आमची कळकळीची मागणी आहे त्यांना. काय आम्ही जेवढं शांततेत आहेत तेवढं शांतता आहेत. नंतर काय होईल तर सांगता येत नाही. धन्यवाद. जी मागणी आहे, यापुढची भूमिका काय असेल तरुणींची? माझी मागणी एवढीच आहे की मी इयत्ता 12वी सायन्स मध्ये शिकते. मी आता नीटची तयारी करते. आज आपण बघत आहोत की किती मुली, किती विद्यार्थी आज नीटचे आपले मराठा समाजाचे विद्यार्थी नीटचा अभ्यास करत आहेत. नीटला 600+ पडून सुद्धा ओपन कास्टवाल्यांना आपल्याला नीटला नंबर लागत नाही किंवा MBBS ला नंबर लागत नाही. एका मार्काची किंमत त्यांनाच कळते ज्यांनी ती मेहनत केलेली असते. आज हा समाज हा पेटून उठलाय. आज हा समाज स्वतःच्या हक्कासाठी लढतोय. तो फक्त आणि आमचं एवढंच म्हणणं आहे की दादांच्या जर केसाला जरी धक्का लागला तर आज हा महाराष्ट्र आम्ही पेटून ठेवल्याशिवाय राहणार नाही. एवढीच माझी विनंती. सराटे आंतरवाली येथून विराट मोर्चा घेऊन मुंबईकडे निघाले आले आणि हा मोर्चा सरकारला परवडणारा नाही. आज गेवराई मधून 100 JCB 5 टन फुलाची उधळण करून जरांगे पाटील यांचं गेवराईत स्वागत जंगी होणार आहे व मुंबईच्या दिशेने निघणार आहेत. किती लोक साधारणतः बीड जिल्ह्यातून मुंबईकडे रवाना होईल, काय सांगता येईल याबाबत? कमीत कमी 10 लाख लोक हे मुंबईकडे गेवराई तालुक्यातून निघणार आहेत आणि पुढे त्यांची वाटचाल मुंबईकडे जाणार आहे. धन्यवाद. भूमिका असेल की जरांगे पाटील ज्या प्रचंड ताकदीने त्यांच्यासोबत उभा राहण्याची पूर्ण मराठ्यांनी तयारी केलेली आहे. रस्त्यामध्ये जागोजागी आपापल्या परीनं मराठा समाज सहकार्य करीत आहे आणि अशाच परीने हा लढा चालू ठेवण्याची प्रत्येक मराठ्याची तयारी आहे जरांगे पाटलासोबत उभा राहण्याची. काय सरकार नकारात्मक भूमिका घेत आहे का? नेमके सरकारने आतापर्यंत एवढे मोर्चे झाले, आरक्षणाच्या संदर्भात हा प्रश्न फिजट ठेवलेला आहे. मराठा आंदोलक म्हणून काय सांगा? तमाम मराठा आतापर्यंत शांततेनं आंदोलन करत आहे आणि सरकार जरांगे पाटील यांनी सांगितलेल्या भूमिका पूर्ण जनता पार पाडत आहे. संयमाने आणि शांततेने मोर्चा करा असं जरांगे पाटील सांगत आहेत. पण संयम किती वेळ मराठा समाज राखतोय आणि जरांगे पाटील किती दिवस संयम राखा हा आव्हान करते हे पाहण्याची लोक